श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्ले ग्रुप ते 4थी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या. मोबाईल क्रमांक 8668 34 49 79. घरफोडी, जबरी चोरी व मोटरसायकल चोरीचे असे एकूण 7 गुन्हे शहर गुन्हे शाखेकडून उघड. दिनांक 5/10/2023 रोजी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास आयर्न पॅराडाईज डोनगाव रोड सलगर वस्ती येथे एक वयस्कर महिला घरात एकटी असताना अज्ञात आरोपीने तिच्या घरात घुसून सदर महिलेस मारहाण करून जखमी केलं. तिच्या गळातील मंगळसूत्र जबरदस्तीने ओढून घेऊन गेला होता. त्या अनुषंगानं सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल होता. तसेच विजय देशमुख नगर येथे घरफोडी झालेली होती, त्यामुळे विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच सर्वसुखी नगर सोलापूर येथे देखील घरफोडी झालेली होती, त्याबाबत सलगर वस्ती येथे गुन्हा दाखल झालेला होता. त्या अनुषंगानं गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांचं तपास पथकाने वरील नमूद घरफोडी व जबरी चोरीच्या ठिकाणास भेट दिली होती. गुप्त बातमीदारांमार्फत माहिती काढून इसम नामे ओंकार श्रीकांत जाधव व 21 वर्ष राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 4 यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली असता वर नमूद 3 गुन्ह्यातील एकूण 47.75 ग्रॅम वजनाचं सोन्याचे दागिने व गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटरसायकल असा एकूण 3,46,500 रुपये किमतीचा मुद्देमाल सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव, राजू मुदगल, महेश शिंदे, कुमार शेळके, शीला काळे, ज्योती लंगोटे, सुमित्रा बारबोले, प्रकाश गायकवाड, अविनाश पाटील यांनी केले. त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक यांनी मिळालेल्या बातमीनुसार इसम नामे शिवाजी वसंत राऊत वय 32 वर्ष राहणार कल्याणनगर भाग 3 जुळे सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडून जोडमावी पेठ पोलीस ठाणे आणि मोहोळ पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण असे 2 गुन्ह्यातील एकूण 50,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले. सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश भोसले, शैलेश बुगड, अभिजित धायगुडे, राजकुमार वाघमारे यांनी केले व एपीआय विजय पाटील यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार आबाजी सावळे यांना माहिती मिळाली की सराईत गुन्हेगार नामे आदित्य बसवराज दोडमणी उर्फ पोत्या हा चोरीची मोटरसायकल घेऊन मोदी बोगदा या मार्गे विक्री करण्याकरता जाणार आहे. त्याप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचा तपास पथकाने मोदी बोगदा येथे सापळा लावला. त्या ठिकाणाहून सराईत गुन्हेगार नामे आदित्य बसवराज दोडमणी उर्फ पोत्या या शेतापेने ताब्यात घेतलं. त्यावेळी त्याच्या ताब्यातील मोटरसायकल बाबत चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही सदर बाजार पोलीस ठाण्यामधील चोरीची असल्याचे निष्पन्न झालं. त्यामुळे आरोपी नामे आदित्य बसवराज दौडमणी उर्फ पोत्या याच्याकडून दाखल गुन्ह्यातील 60,000 रुपये किमतीची चोरीची मोटरसायकल जप्त करून सदरचा गुन्हा उघडकीस आला. सदरची कामगिरी ही सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार राहुल तोगे, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, धीरज सातपुते यांनी केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे यांना माहिती मिळाली इसम नामे सिद्धराम नागप्पा हवनूरकर राहणार मंत्री चंडकनगर भवानीपेठ सोलापूर याने मोटरसायकल चोरी केले. त्यामुळे मिळालेल्या बातमीवरून नमूद इसमास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कौशल्यपूर्ण तपास केला असता त्याने जोडभावी पेठ पोलीस ठाणे येथे दाखल असलेला 20,000 रुपये किमतीची चोरीची मोटरसायकल काढून दिल्यानं ती त्याच्याकडून जप्त करण्यात आली. सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुळे व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, योगेश बर्ड, वाजिद पटेल, संजय साळुंखे यांनी केले. अशा प्रकारे गुन्हे शाखेकडील वरील नमूद तपास पथकांनी घरफोडी चोरीचे 2 गुन्हे, जबरी चोरीचा 1 गुन्हा आणि मोटरसायकल चोरीचे 4 गुन्हे असे एकूण 7 गुन्हे उघडकीस आणून एकूण 4,76,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कामगिरी ही डॉक्टर राजेंद्र माने, पोलीस आयुक्त दीपाली काळे, पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वर नमूद तपास पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी केलेली आहे.